माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेची प्रत अद्याप विधिमंडळाला प्राप्त नाही। प्रत प्राप्त झाली नसल्याने अद्याप कारवाईबाबत निर्णय नाही। सूत्रांची TV9 मराठीला माहिती। कोकाटेंना झालेल्या शिक्षेचं निकालपत्र नार्वेकरांना देणार। कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत राहुल नार्वेकरांना पत्र देतोय। निकालपत्रावरून आव्हाडांची राहुल नार्वेकरांवर टीका। विधानसभा अध्यक्षांवर दबाव, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल। कोकाटेंच्या बाबतीत नार्वेकरांकडून इमानदारीची अपेक्षा नाही, राऊतांचा नार्वेकरांवर हल्लाबोल। नैतिकता सरकारच्या आसपासही फिरकत नाही। माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीस गप्प का? संजय राऊतांचा सवाल। तर नैतिकता भाजपच्या जवळ जायला घाबरते, राऊतांचा टोला। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळेपर्यंत फिलर भरून काढला जातोय। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचा नार्वेकरांवर निशाणा। पालकमंत्री गणेश नाईकांच्या पालघर जिल्ह्यात सरनाईक जनता दरबार घेणार। जनता दरबार घेऊन लोकांचे प्रश्न सुटत असतील तर गैर काय? सरनाईकांचं वक्तव्य। तर ठाणे जिल्ह्यात जनता दरबार घेण्याची गणेश नाईकांची घोषणा। ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे, युतीबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील। भाजपचे माजी खासदार संजीव नाईक यांची प्रतिक्रिया। सामंत यांनी ऑफर दिली, त्यात काही चूक नाही, मात्र माझ्या डोक्यात अजून काही नाही। कार्यकर्त्यांशी बोलणार, पण जाताना लपून जाणार नाही। शिवसेना शिंदे गटाच्या ऑफरवर रवींद्र धंगेकरांची TV9 मराठीला पहिली प्रतिक्रिया। शिंदेशिवाय पर्याय नाही असं निमंत्रण कालच धंगेकरांना दिलंय। रवींद्र धंगेकरांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त उदय सामंतांनी भेट घेतल्यानंतर धंगेकरांच्या ऑफरवर सामंतांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपासाठी आज दिल्लीला जाणार। आज साहित्य संमेलनाचा समारोप। खरी शिवसेना कोण हे शहा सत्तेत नसतील तेव्हा कळेल। शिंदेंनी स्वतःचा पक्ष स्थापन करून 5 आमदार निवडून आणावेत, राऊतांचा हल्लाबोल। सीमा प्रश्नाच्या आंदोलनात शिंदेंचं नाव कधी दिसलं नाही। सीमा भागाचा कारभार शिंदेकडे असताना ते कधी बेळगावला गेले नाहीत। शिंदेंना अटकेची भीती, त्यामुळे ते सीमा भागात गेले नाही। संजय राऊतांची टीका। राऊतांना सीमावाद माहीत नाही, बकवास करून कामं कमी आणि मनोरंजन होऊ शकतं। संजय शिरसाट यांचा संजय राऊतांवर पलटवार। पुण्याच्या स्वारगेटमधून कर्नाटकला जाणारी बससेवा बंद। पुण्यातील बससेवा केवळ कर्नाटक सीमेपर्यंत जाणार असल्याची माहिती। दरम्यान एसटी चालकाच्या तोंडाला काळं फासण्याच्या घटनेआधी दररोज 7 बसेस जात असल्याची माहिती। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। दीपक केदार आणि संतोष देशमुखांमध्ये चर्चा। आमदार सुरेश धसांकडून जुन्या महिंद्रा कमांडर गाडीची सवारी। धाराशिवच्या भूममध्ये कमांडर गाडी चालवण्याचा घेतला आनंद। धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील खजूर शेतीला भाजप आमदार सुरेश धस यांनी भेट दिली। विजयसिंह थोरात यांच्या खजूर शेतीची पाहणी करत माहिती जाणून घेतली। अजित पवारांच्या आमदारांची मंगळवारी महत्त्वाची बैठक। देवगिरीवर बैठकीचं आयोजन, कामांचा आढावा घेणार। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हाध्यक्ष देखील उपस्थित राहणार। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या 2 पदाधिकाऱ्यांची 1 वर्षासाठी सिंधुदुर्गातून हद्दपारी। कणकवली तालुका अध्यक्ष अनंत पिळवणकर आणि युवक अध्यक्ष देवेंद्र पिळवणकर यांच्यावरही हद्दपारीची कारवाई। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुंबई पालिकेसाठी मोर्चे बांधणी। चेंबूरमध्ये 26 फेब्रुवारीला मराठी दिनानिमित्त कार्यक्रम। विविध मान्यवरांचा सन्मान केला जाणार। तर अजित पवारांचे सर्व बडे नेते, मंत्री आणि आमदार उपस्थित राहणार। अहिल्यानगरमध्ये काँग्रेसला खिंडार। जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण काळे यांचा पक्षाला रामराम। किरण काळे आजच ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। लाचारी स्वीकारली असती तर कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं, मात्र शेतकऱ्यांसाठी बोलेल अजून पडलो तरी परवा नाही, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। मराठा